नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुटे. तर मित्रांनो, आपण पाहत आहात महापारेषण जी विद्युत सहाय्यक पदासाठी जी आता एक्झाम आहे, त्या एक्झामसाठी आपण हा विशेष भाग बनवलेला आहे. आता या विशेष भागामध्ये जे IBPS पॅटर्ननुसार MCQ तयार केलेले आहेत आणि हा या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा आपण शेवटचा राऊंड जो बनवला आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे MCQ आपण काय केलेले आहेत, ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो, बघूया आपण या भागातील पहिला प्रश्न. मशीनमध्ये डमी कॉइलचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए कार्यक्षमता वाढवण्यासाठी, ऑप्शन बी कम्युटेशन सुधारण्यासाठी, ऑप्शन सी मशीनची किंमत कमी करण्यासाठी, ऑप्शन डी आर्मेचरचे यांत्रिक संतुलन राखण्यासाठी, ऑप्शन ई. तर ऑप्शन ए आणि ऑप्शन डी दोन्हीही. तर मित्रांनो, बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, आर्मेचरचे यांत्रिक संतुलन राखण्यासाठी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्समिशन लाईन मधील सबस्टेशनवर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे कोणते कनेक्शन केले जाते? ऑप्शन ए स्टार स्टार, ऑप्शन बी डेल्टा डेल्टा, ऑप्शन सी स्टार डेल्टा, ऑप्शन डी डेल्टा स्टार, ऑप्शन ई डेल्टा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्टार डेल्टा. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आर्क वेल्डिंग व्होल्टेजची करंट वैशिष्ट्ये काय असावीत? ऑप्शन ए झपाट्याने वाढ, ऑप्शन बी खाली, ऑप्शन सी सरळ रेषा, ऑप्शन डी पॅराबोलिंग, ऑप्शन ई हायपरबोलिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ड्रॉपिंग. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर करंट आणि व्होल्टेज टप्प्यात असतील आणि फेज प्लस अँगल 0 असेल तर पॉवर फॅक्टर किती असेल? ऑप्शन ए 0.50 झिरो फेज, ऑप्शन बी 0, ऑप्शन सी <1 1 पेक्षा कमी, ऑप्शन डी <1 1 पेक्षा जास्त, ऑप्शन ई युनिटी एकता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई एकता. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणती वायरिंग कार्यशाळेत प्रकाशासाठी वापर योग्य आहे? ऑप्शन ए लुपलेली कंड्यूट वायरिंग, ऑप्शन बी फेसिंग वायरिंग, ऑप्शन सी पृष्ठभागावरील कंड्यूट वायरिंग, ऑप्शन डी CTS वायरिंग, ऑप्शन ई TRS वायरिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पृष्ठभागावरील कंड्यूट वायरिंग. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरचे आर्मेचर लिमिटेड का असते? ऑप्शन ए हिस्टेरेसिसचे नुकसान कमी करण्यासाठी, ऑप्शन बी एडी करंट नुकसान कमी करण्यासाठी, ऑप्शन सी एअर कूलिंग मार्ग प्रदान करणे, ऑप्शन डी घर्षण नुकसान कमी करणे, ऑप्शन ई तांब्याचे नुकसान कमी करणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एडी करंट नुकसान कमी करण्यासाठी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. टर्मिनल्सची अदलाबदल करून DC मालिका मोटरच्या फिरण्याची दिशा उलट केली जाऊ शकते. ऑप्शन ए सप्लाय पुरवठा, ऑप्शन बी आर्मेचर, ऑप्शन सी फील्ड लोड, ऑप्शन डी इनपुट, ऑप्शन ई एक तर
ऑप्शन बी किंवा ऑप्शन सी? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई, एकतर ऑप्शन बी किंवा ऑप्शन सी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. रोटर्स सामान्यतः जातात बेलनाकार ध्रुव प्रकारचे च्या प्राइम मूव्हर्स वापरले. ऑप्शन ए उच्च गती, ऑप्शन बी कमी वेग, ऑप्शन सी मध्यम गती, ऑप्शन डी दुहेरी प्रवाह, ऑप्शन ई तिहेरी व्होल्टेज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, हाय स्पीड. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचरमधून विद्युत प्रवाह डीसी जनरेटर मध्ये डॅशद्वारे प्राप्त होते. ऑप्शन ए वाइंडिंग, ऑप्शन बी स्लिप रिंग आणि ब्रशेस, ऑप्शन सी स्थिर कनेक्शन, ऑप्शन डी हेलिकल स्प्रिंग्स, ऑप्शन ई कम्युटेटर आणि ब्रशेस. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई, कम्युटेटर आणि ब्रशेस. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर कोअर बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती सामग्री वापरली जाते? ऑप्शन ए सिलिकॉन स्टील, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी तांबे, ऑप्शन डी सौम्य पोलाद, ऑप्शन ई टंगस्टन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, सिलिकॉन स्टील. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. विजेमुळे लागलेली आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणते अग्निशामक यंत्र योग्य आहे? ऑप्शन ए हॅलोन, ऑप्शन बी वॉटर म्हणजे पाणी, ऑप्शन सी फोम, ऑप्शन डी द्रवीभूत रसायने, ऑप्शन ई वाळू. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, हॅलोन. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये छायांकित पोल वाइंडिंगचा वापर मोटरला करण्यासाठी केला जातो. ऑप्शन ए जनरेटर, ऑप्शन बी सुरक्षा वैशिष्ट्ये, ऑप्शन सी चांगले थंड, ऑप्शन डी उच्च प्रवाह वाहून नेणे, ऑप्शन ई स्वतःची सुरुवात. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई, स्वतःची सुरुवात. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. कंडक्टिंग कॉइलचा गुणधर्म खालीलपैकी कोणता आहे? त्याच्याशी जोडलेल्या बदलत्या प्रवाहामुळे प्रेरित ईएमएफ तयार होतो. ऑप्शन ए रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार, ऑप्शन बी इंडक्शन्स, ऑप्शन सी कॅपॅसिटन्स, ऑप्शन डी प्रतिक्रिया, ऑप्शन डी चालकता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, इंडक्टन्स. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सहा ध्रुव समकालीन अल्टरनेटच्या एका रिव्होल्यूशन मधून झालेल्या विद्युत अंकाची संख्या किती आहे? ऑप्शन ए 180 अंश, ऑप्शन बी 270 अंश, ऑप्शन सी 360 अंश, ऑप्शन डी 720 अंश, ऑप्शन ई 1080 अंश. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई, 1080 अंश. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सर्किटमध्ये डॅश होते समांतरच्या वाढत्या संख्येसह प्रतिकार कमी. ऑप्शन ए रेजिस्टर, ऑप्शन बी बल्ब,
ऑप्शन सी सर्किट, ऑप्शन डी बॅटरी, ऑप्शन ई व्होल्टमीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रेजिस्टर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एकमात्र वायरिंग जी कमाल मर्यादेतून सर्वात लहान मार्ग घेते आणि ज्याला कमी काटकोन वळण लागते त्याला डॅडॅश म्हणतात. ऑप्शन ए केसिंग केपिंग, ऑप्शन बी बॅटन वायरिंग, ऑप्शन सी टनल वायरिंग, ऑप्शन डी गोडाऊन वायरिंग, ऑप्शन ई कंड्यूट पृष्ठभाग वायरिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई कंड्यूट पृष्ठभाग वायरिंग. तर मित्रांनो या सिरीजमधील सर्व प्रश्न खूप खूप महत्त्वाचे आहेत आणि हा आजचा आपला म्हणजे परीक्षेसाठी शेवटचा राऊंड आहे. तर मित्रांनो पूर्ण प्रश्न शेवटपर्यंत पहा. तात्पुरत्या वायरिंगसाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? ऑप्शन ए क्लेट वायरिंग, ऑप्शन बी केसिंग वायरिंग, ऑप्शन सी CTS वायरिंग, ऑप्शन डी TRS वायरिंग, ऑप्शन ई शिल्ट वायरिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए क्लिट वायरिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कशात अल्टरनेटचा रेट केला जाते? ऑप्शन ए BHP, ऑप्शन ए HP, ऑप्शन सी KGH, ऑप्शन डी KVA, ऑप्शन ई RPM. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी किलो व्होल्टेज एम्पियर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC मोटरचा बॅक EMF कशावर अवलंबून असतो? ऑप्शन ए खांबाची संख्या, ऑप्शन बी प्रतिध्रुव प्रवाह, ऑप्शन सी आर्मेचर कंडक्टरची एकूण संख्या, ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंगमधील समांतर मार्गाची संख्या, ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. उच्च व्होल्टेजमध्ये पॉवर ट्रान्समिशन ऑप्शन ए कमकुवत नियम प्रदान करते, ऑप्शन बी चांगले नियम प्रदान करते, ऑप्शन सी नियमन प्रभावित करणार नाही, ऑप्शन डी खराब कार्यक्षमता प्रदान करते, ऑप्शन ई कमी व्होल्टेज निर्माण करते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चांगले नियमन प्रदान करते. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. DC मोटरचे फील्ड कॉइल सहसा डॅडॅशने बनलेले असतात. ऑप्शन ए मायका, ऑप्शन बी तांबे, ऑप्शन सी कास्टलो, ऑप्शन डी कार्बन, ऑप्शन ई लोखंड. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॉपर तांबे. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. नट आणि बोल्ट पकडण्यासाठी कोणत्या प्रकारचे वेल्डिंग वापरले जाते? ऑप्शन ए प्रोजेक्शन वेल्डिंग, ऑप्शन बी फ्लॅश वेल्डिंग, ऑप्शन सी स्पॉट वेल्डिंग, ऑप्शन डी बट वेल्डिंग, ऑप्शन ई सीम वेल्डिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्रोजेक्शन वेल्डिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणते लाकूड किंवा प्लास्टिक बनलेले आहे? ऑप्शन ए हँडल, ऑप्शन बी एलिमेंट घटक, ऑप्शन सी लोखंडी जाळी,
ऑप्शन डी सोल प्लेट, ऑप्शन डी हीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हँडल. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वॉट लॉर नियंत्रण ही मुळात नियंत्रण पद्धत आहे. ऑप्शन ए फील्ड प्रतिकार, ऑप्शन बी आर्मेचर प्रतिकार, ऑप्शन सी आर्मेचर व्होल्टेज, ऑप्शन डी फील्ड डायव्हर्टर, ऑप्शन ई हे अप्सरीपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर व्होल्टेज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणत्या चाचणीला डीसी शंट मोटरवरील रनिंग डाऊन चाचणी असेही म्हणतात. ऑप्शन ए रिटॉर्डेशन टेस्ट, ऑप्शन बी रिजनरेटिव्ह टेस्ट, ऑप्शन सी बॅक टू बॅक टेस्ट, ऑप्शन डी सिल्वरबर्न टेस्ट, ऑप्शन ई हॉपकिसन टेस्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रिटार्डेशन टेस्ट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोटर रिवाइंड करावी लागते ज्याचे ऑपरेटिंग तापमान 130 अंश सेल्सिअस असते. आपण कोणतेही इन्सुलेट सामग्री निवडाल. ऑप्शन ए फायबर, ऑप्शन बी मायका, ऑप्शन सी कॉटन, ऑप्शन डी तेलात बुडवलेला कागद, ऑप्शन ई लिथॉम पेपर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मायका. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोटरशी संबंधित नसलेले संरक्षण शोधा. ऑप्शन ए ओव्हरलोड, ऑप्शन बी अर्थ फॉल्ट, ऑप्शन सी लॉक केलेला रोटर, ऑप्शन डी बुजल्स, ऑप्शन ई ओव्हर करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी बुजल्स. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मोटरसाठी खालीलपैकी कोणते घटक आवश्यक आहेत. ऑप्शन ए आर्मेचर, ऑप्शन बी कम्युटेटर, ऑप्शन सी स्लिप रिंग, ऑप्शन डी टाइप ऑफ वाइंडिंग, ऑप्शन ई ब्रश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कम्युटेटर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर कॅपॅसिटरवर 484 एन चिन्हांकित केले असेल तर त्याचे मूल्य आहे. ऑप्शन ए 48000 पेनोफॅरेड, ऑप्शन बी 24000 पेनोफॅरेड, ऑप्शन सी 12000 पेनोफॅरेड, ऑप्शन डी 6000 पिनोफॅरेड, ऑप्शन ई 5000 पिनोफॅरेड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 48000 पेरोफॅरेड. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. धनात्मक तर्कशास्त्रातील कोणत्याही डिजिटल सिग्नलचा उच्च व्होल्टेज आहे. ऑप्शन ए -1, ऑप्शन बी 0, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 5, ऑप्शन ई यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मुख्य फील्ड फ्लक्सवर आर्मेचर फ्लक्सच्या प्रवाहाला काय म्हणतात. ऑप्शन ए आर्मेचर कम्युटेशन, ऑप्शन बी आर्मेचर प्रतिक्रिया, ऑप्शन सी फील्ड कम्युटेशन, ऑप्शन डी फील्ड प्रतिक्रिया. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर प्रतिक्रिया. बघूया पुढील प्रश्न
तर मित्रांनो, उच्च फ्रिक्वेन्सीवर विद्युत प्रवाह कंडक्टरच्या पृष्ठभागावर वाहतो या घटनेला काय म्हणतात? ऑप्शन ए पोकळ परिणाम, ऑप्शन बी मुख्य प्रभाव, ऑप्शन सी त्वचा प्रभाव, ऑप्शन डी हॉल इफेक्ट, ऑप्शन ई सीबेक प्रभाव. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा प्रभाव. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, पासून निर्माण होणाऱ्या विजेला पोझो इलेक्ट्रिसिटी म्हणतात. ऑप्शन ए वेग, ऑप्शन बी उष्णता, ऑप्शन सी प्रकाश, ऑप्शन डी दाब, ऑप्शन ई आवाज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दाब. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, विद्युत क्षेत्र काय विचलित करू शकते? ऑप्शन ए गामा किरण, ऑप्शन बी क्ष किरण, ऑप्शन सी अल्फा किरण, ऑप्शन डी न्यूट्रॉन, ऑप्शन ई यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अल्फा पार्टिकल्स. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, तपकिरी काळा आणि तपकिरी कोड असलेल्या रेझिस्टन्सचे मूल्य आणि सहनशीलता निश्चित करा. ऑप्शन ए 90 ओहम ±10%, ऑप्शन बी 100 ओहम +20%, ऑप्शन सी 130 ओहम ±5%, ऑप्शन डी 150 ओहम ±10%, ऑप्शन ई 180 ओहम +20%. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 100 ओहम +20%. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, ट्रान्समिशन लाईनसाठी परावर्तित गुणांक शॉर्ट सर्किट केलेला आहे. ऑप्शन ए 1, ऑप्शन बी -1, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी अनंत, ऑप्शन ई यापैकी नाही. तर मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी -1. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, कॅपॅसिटरचा अपव्यय डेसिपेशन घटकला वापरून मोजता येतो. ऑप्शन ए पोटेशियोमीटर, ऑप्शन बी कॅपेबल ब्रिज, ऑप्शन सी शिअरिंग ब्रिज, ऑप्शन डी ग्लॅव्हरोमीटर, ऑप्शन ई व्हीटस्टोन ब्रिज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शिअरिंग ब्रिज. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, कॅपॅसिटन्सचे मूल्य मोजण्यासाठी खालीलपैकी कोणता ब्रिज वापरला जातो? ऑप्शन ए विस्टो ब्रिज, ऑप्शन बी शेअरिंग ब्रिज, ऑप्शन सी वेन ब्रिज, ऑप्शन डी हाय ब्रिज, ऑप्शन ई यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शेअरिंग ब्रिज. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कॅपॅसिटन्सचा प्रभाव नगण्य आहे? ऑप्शन ए लहान ट्रान्समिशन लाईन, ऑप्शन सी लहान ट्रान्समिशन लाईन, ऑप्शन सी मीडियम ट्रान्समिशन लाईन, ऑप्शन डी ए आणि बी दोन्हीही, ऑप्शन ई बी आणि सी दोन्हीही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लहान ट्रान्समिशन लाईन. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे, व्हेरिएबल कॅपॅसिटन्स म्हणजे त्याची कॅपॅसिटन्स ऑप्शन ए वेळेनुसार बदलते,
ऑप्शन बी तापमानानुसार बदलते, ऑप्शन सी व्होल्टेजनुसार बदलते, ऑप्शन डी हाताने किंवा यांत्रिक शक्तीने बदलता येते, ऑप्शन ई प्रवाहानुसार बदलते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन हाताने किंवा यांत्रिक शक्तीने बदलता येते. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डिजिटल सिस्टम मध्ये 1 बाईट बरोबर असते डॅडॅट बीट. ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 6, ऑप्शन ई 16. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 8. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सीलिंग रोज कोणत्या पुरवठ्यासाठी वापरला जातो? ऑप्शन ए पोर्टेबल उपकरणे, ऑप्शन बी फ्लोरसेट दिवा, ऑप्शन सी 200 वॅट हीटर, ऑप्शन डी विद्युत लोखंड, ऑप्शन ई ग्राइंडर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फ्लोरसेट दिवा. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता प्रकार ब्रेकिंगचा आहे? ऑप्शन ए प्लगिंग ब्रेकिंग, ऑप्शन बी रिओटिक ब्रेकिंग, ऑप्शन सी रिजरेटिंग ब्रेकिंग, ऑप्शन डी यांत्रिक ब्रेकिंग, ऑप्शन ई हे सर्व. तर मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इलेक्ट्रिकल उपकरणासह काम करताना खालीलपैकी कोणती शिडी सर्वात सुरक्षित आहे? ऑप्शन ए लाकूड, ऑप्शन बी फायबर ग्लास, ऑप्शन सी ॲल्युमिनियम, ऑप्शन डी स्टेप टूल, ऑप्शन ई आयर्न लोखंड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फायबर ग्लास. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. प्रवाहामध्ये वाहणार नाही. ऑप्शन ए बंद सर्किट, ऑप्शन बी ओपन सर्किट, ऑप्शन सी शॉर्ट सर्किट, ऑप्शन डी पॅरलल सर्किट, ऑप्शन ई सिरीज सर्किट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ओपन सर्किट. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. SWG वापरून कोणती वायर मोजली जाऊ शकत नाही, कारण सामग्री मऊपणे विकृत होते? ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी टंगस्टन, ऑप्शन डी स्टील, ऑप्शन ई चांदी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ॲल्युमिनियम. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. स्वयंचलित विद्युत इस्त्रीचं तापमान नियंत्रण भाग आहे? ऑप्शन ए हीटिंग एलिमेंट, ऑप्शन बी सिरीज रेजिस्टर, ऑप्शन सी थर्मास्टॅट, ऑप्शन डी अप्लायन्सेस सॉकेट, ऑप्शन ए आणि बी दोन्ही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी थर्मास्टॅट. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. रिलेमध्ये स्थापित केले जाते? ऑप्शन ए एअर कूलंट ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी ऑइल कूल ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी फर्नेस ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन ई फेज
शिफ्टिंग ट्रान्सफॉर्मर? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ऑइल कूलंट ट्रान्सफॉर्मर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. चुंबकीय प्रवाहाचा मार्ग ट्रान्सफॉर्मर मधील आहे. ऑप्शन ए उच्च रिलेक्टर्स, ऑप्शन बी लो रेजिस्टन्स, ऑप्शन सी हाय कंडक्टिव्हिटी, ऑप्शन डी लो रेझोल्यूशन, ऑप्शन ए ऑप्शन सी दोन्ही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लो रेलिकंट्स. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वायरिंग संख्या प्रणालीमध्ये किती अंक असतात? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 0, ऑप्शन ई 3. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणते प्रतिरोधक प्रकार आहेत? ऑप्शन ए वायर वाउंड, ऑप्शन बी कार्बन रेजिस्टर, ऑप्शन बी कार्बन मेटल फिल्म रेजिस्टर, ऑप्शन डी वरील सर्व, ऑप्शन ई वरील पैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील पैकी सर्व. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. हे चालकतेचे व्यस्त आहे. ऑप्शन ए रेजिस्टिव्हिटी, ऑप्शन बी रेजिस्टन्स, ऑप्शन सी इंडक्शन्स, ऑप्शन डी इम्पेडन्स, ऑप्शन ई कॅपॅसिटन्स. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. उत्तर आहे ऑप्शन ए रेजिस्टिव्हिटी. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. इलेक्ट्रिक हीटरमध्ये खालीलपैकी कोणते घटक वापरले जातात? ऑप्शन ए कॉपर, ऑप्शन बी प्लॅटिनियम, ऑप्शन सी टंगस्टन, ऑप्शन डी निलक्रोम, ऑप्शन ई सिल्वर. तर मित्रांनो बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नायक्रोम. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. SWG चा विस्तार काय आहे? ऑप्शन ए स्टँडर्ड वायर ग्रुप, ऑप्शन बी सिंपल वायर ग्रुप, ऑप्शन सी स्टँडर्ड वायर गेज, ऑप्शन डी सिंपल वायर गेज, ऑप्शन डी स्टँडर्ड वायर गेट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्टँडर्ड वायर गेज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डायोडमधील विद्युत प्रवाह पूर्ण वेव्ह ब्रिज रेक्टिफायर मध्ये प्रत्येक साठी वाहतो. ऑप्शन ए इनपुट सिग्नलचे पूर्ण चक्र, ऑप्शन बी इनपुट सिग्नलचे अर्धचक्र, ऑप्शन सी इनपुट सिग्नलच्या निम्म्यापेक्षा कमी, ऑप्शन डी इनपुट सिग्नलच्या निम्म्याहून अधिक, ऑप्शन ई यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इनपुट सिग्नलचे अर्धचक्र. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. सुरक्षा नियमानुसार खालीलपैकी कोणते सुरक्षा गॅजेट नाही? ऑप्शन ए वेल्डिंग गॉगल, ऑप्शन बी स्क्रू ड्रायव्हर, ऑप्शन सी सेफ्टी बेल्ट, ऑप्शन डी सुरक्षा शूज, ऑप्शन ई इन्सुलेटेड हँड ग्लोव्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्क्रू ड्रायव्हर. तर मित्रांनो
बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या इन्सुलेशन केबलचा वापर अंडरग्राउंड सिस्टममध्ये केला जातो? ऑप्शन ए 100% इन्सुलेशन लेवल, ऑप्शन बी 133% इन्सुलेशन लेवल, ऑप्शन सी 173% इन्सुलेशन लेवल, ऑप्शन डी 203% इन्सुलेशन लेवल, ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 133% इन्सुलेशन लेवल. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, इलेक्ट्रॉनिक कामासाठी शोल्डरमध्ये टीन आणि शिसे यांचे सर्वात उपयोग गुणोत्तर काय आहे? ऑप्शन ए 50-50, ऑप्शन बी 40-60, ऑप्शन सी 60-40, ऑप्शन डी 70-30, ऑप्शन ए 20-80. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 60-40. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये कोणत्या प्रकारची हवा वापरली जाते? ऑप्शन ए अनधिकृत हवा, ऑप्शन बी आर्द्रतामुक्त हवा, ऑप्शन सी किमान CO2 असलेली हवा, ऑप्शन डी तेलतुषार असलेली हवा, ऑप्शन ई दोन्ही, ऑप्शन सी आणि डी. तर मित्रांनो, बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन आर्द्रतामुक्त हवा. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, तीक्ष्ण धार असलेली साधने ऑप्शन ए धातूच्या पेटीत ठेवावे, ऑप्शन बी लाकडी खोक्यात स्वतंत्रपणे ठेवावे, ऑप्शन सी त्याच्या कडा खालच्या दिशेने ठेवाव्यात, ऑप्शन डी जमिनीवर ठेवावे, ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लाकडी खोक्यात स्वतंत्रपणे ठेवावे. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये गुणगुण आवाज मुख्यतः कशामुळे येत होतो? ऑप्शन ए लोड बदल, ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मरमधील तेलामुळे, ऑप्शन सी मॅग्नेटिझेशन इफेक्ट, ऑप्शन डी यांत्रिक कंपन, ऑप्शन ई दोन्ही, ए आणि बी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मॅग्नेटोटक्शन इफेक्ट. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ट्रान्सफॉर्मर तेलाची डायइलेक्ट्रिक ताकद असू शकते. ऑप्शन ए 33 kV, ऑप्शन बी 330 kV, ऑप्शन सी 3300 kV, ऑप्शन डी 33 मायक्रो व्होल्टेज, ऑप्शन ई 3.3 व्होल्टेज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 33 kV. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, इलेक्ट्रिक आयर्नमध्ये डायडासपासून बनवलेली सोल प्लेट वापरली जाते. ऑप्शन ए स्टेनलेस स्टील, ऑप्शन बी कास्ट स्टील, ऑप्शन सी कास्ट आयर्न, ऑप्शन डी नायक्रोम, ऑप्शन ई पोर्सिलेन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कास्ट आयर्न. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सर्व्हिस लाईनसाठी खालीलपैकी कोणता पोल पसंत केला जातो? ऑप्शन ए स्टील टॉवर, ऑप्शन बी लाकडी खांब, ऑप्शन सी RCC पोल, ऑप्शन डी लोखंडी खांब, ऑप्शन ई तांब्याचा खांब. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
CRCC खांब. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या प्रश्नामधील खूप काही प्रश्न परीक्षेला येतील. उच्च फ्रिक्वेन्सीवर विद्युत प्रवाह कंडक्टरच्या पृष्ठभागावर वाहतो, या घटनेला काय म्हणतात? ऑप्शन ए पोकळ परिणाम, ऑप्शन बी मुख्य प्रभाव, ऑप्शन सी त्वचा प्रभाव, ऑप्शन डी हॉल इफेक्ट, ऑप्शन ई सीबेक प्रभाव. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा प्रभाव. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. समांतर जोडलेले 20, 40 आणि 80 प्रतिरोधकाचे समतुल्य प्रतिरोध काय असेल? ऑप्शन ए 0.5 ओहम, ऑप्शन बी 1 ओहम, ऑप्शन सी 1.14 ओहम, ऑप्शन डी 2.1 ओहम, ऑप्शन ई 4 ओहम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1.14 ओहम. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. काही कंडक्टर जोडण्यासाठी आणि वेगवेगळ्या कंडक्टरसाठी वेगवेगळा मार्ग देण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये केले जाते डायडासचा वापर. ऑप्शन ए जंक्शन बॉक्स, ऑप्शन बी सीलिंग रोज, ऑप्शन सी फ्यूज, ऑप्शन डी कॅपॅसिटर, ऑप्शन ई इंडक्टर. तर मित्रांनो, बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जंक्शन बॉक्स. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ट्रान्सफॉर्मरच्या स्टील कोअरमध्ये कोणते गुणधर्म असणे आवश्यक आहे? ऑप्शन ए उच्च पारगम्यता आणि कमी संवेदनशीलता, ऑप्शन बी कमी पारगम्यता आणि कमी हिस्टेरेसिस नुकसान, ऑप्शन सी उच्च हिस्टेरेसिस नुकसान, ऑप्शन डी कमी पारगम्यता आणि कमी संवेदनशीलता, ऑप्शन ई उच्च पारगम्यता आणि कमी हिस्टेरेसिस नुकसान. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई हाय उच्च पारगम्यता आणि कमी हिस्टेरेसिस. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. पॅनेल वायरिंग मटेरियलचे डायडास बनवलेले आहे. ऑप्शन ए रबर, ऑप्शन बी सी लाकूड, ऑप्शन डी PVC, ऑप्शन ई ग्लास. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी PVC. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. स्टीम पॉवर प्लांटमध्ये एअर प्युरिफायर. ऑप्शन ए भट्टीतील वायूचे तापमान वाढवते, ऑप्शन बी इकॉनॉमायझर सोडणाऱ्या फ्ल्यूम गॅसमधून उष्णता पूर्ण प्राप्त करते, ऑप्शन सी ज्वलन दर सुधारते, ऑप्शन डी नमूद केलेले सर्व, ऑप्शन ई यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ऑइल लेवल इंडिकेटरसह ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या बाजूला बसवलेला ड्रम आहे. ऑप्शन ए स्पोर्ट वेट, ऑप्शन बी ब्रीदर, ऑप्शन सी ब्लोस रिले, ऑप्शन डी संरक्षण, ऑप्शन ई यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी कन्झर्वेटर म्हणजे संरक्षक. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. कंडेन्सरमधून येणाऱ्या उबदार पाणी थंड करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पॉवर प्लांटमध्ये फवारणी तलावाचा वापर केला जातो? ऑप्शन ए लहान ऊर्जा संयंत्र, ऑप्शन बी मध्यम ऊर्जा प्रकल्प, ऑप्शन सी मध्यम आणि मोठे दोन्ही ऊर्जा प्रकल्प,
ऑप्शन डी मोठे पॉवर प्लांट, ऑप्शन ई न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्मॉल पॉवर प्लांट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. रूट मीन स्क्वेअर RMS व्होल्टेजमधून AC वेव्हच्या सरासरी व्होल्टेजचे गुणोत्तर कोणते आहे? ऑप्शन ए वेळ स्थिर, ऑप्शन बी कालावधी, ऑप्शन सी सामर्थ्य गुणांक, ऑप्शन डी फॉर्म फॅक्टर, ऑप्शन ई पीक फॅक्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फॉर्म फॅक्टर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. शुद्ध प्रेरक सर्किटचा पॉवर फॅक्टर आहे ऑप्शन ए 0, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी पुढे, ऑप्शन डी मागे, ऑप्शन ई अनंत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. करंट ट्रान्सफॉर्मरच्या टर्मिनलमधून ॲमीटर डिस्कनेक्ट करताना कोणती खबरदारी घ्यावी? ऑप्शन ए CT सेकंडरीची अर्थिंग, ऑप्शन बी ॲमीटर डिस्कनेक्ट करण्यापूर्वी CTचे टर्मिनल शॉर्ट करणे, ऑप्शन सी ॲमीटर डिस्कनेक्ट केल्यानंतर CTच्या टर्मिनलमध्ये उच्च रेझिस्टन्स शंट स्विच ऑफ करणे, ऑप्शन डी ॲमीटर डिस्कनेक्ट केल्यानंतर CTच्या टर्मिनलमध्ये शॉर्ट सर्किट करणे, ऑप्शन सी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ॲमीटर डिस्कनेक्ट करण्यापूर्वी CTचे टर्मिनल शॉर्ट करणे. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लीड ॲसिड बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह प्लेट्सची संख्या डॅश असते. ऑप्शन ए ऑलवेज इवन नंबर्स, ऑप्शन बी 1 मोर दॅन नंबर ऑफ निगेटिव्ह प्लेट्स, ऑप्शन सी इक्वल टू द नंबर ऑफ निगेटिव्ह प्लेट्स, ऑप्शन डी नन ऑफ दिस, ऑप्शन ई 1 लेस दॅन नंबर ऑफ निगेटिव्ह प्लेट्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई 1 लेस दॅन नंबर ऑफ निगेटिव्ह प्लेट्स, म्हणजे नतर प्लेट्सच्या संख्येपेक्षा एक कमी. तर मित्रांनो उद्या 3 फेब्रुवारी 2025ला विद्युत सहाय्यक पदासाठी ज्या उमेदवारांची परीक्षा आहे त्या सर्व उमेदवारांना आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद.